राज्यात सरकारला शेतकऱ्यांची नाही तर उद्योजकांची काळजी। बळीराजा रडतोय, आत्महत्या करतोय, पण सरकार आंधळ झालंय, स्वैरभैर झालंय, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी केली। लोकपाल आणि लोकायुक्तांच्या नियुक्तीचं आश्वासन सरकारनं पाळलं नसल्याचा आरोप करत अण्णा हजारेंनी राळेगण सिद्धीत उपोषण सुरू केले। त्यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली। लोकपाल आणि लोकायुक्त कायद्यासाठी 2011 मध्ये आंदोलन केलं। डिसेंबर 2013 मध्ये दोन्ही कायदे संसदेत संमतही झाले, पण गेल्या 5 वर्षात नरेंद्र मोदी सरकारने या कायद्याची अंमलबजावणी केली नसल्याची टीका अण्णांनी केली। लोकपाल कायदा झाल्यानंतर वर्षभरात लोकायुक्त कायदा करावा अशी कायद्यात तरतूद आहे, मात्र 4 वर्ष झाली तरी राज्य सरकारनं लोकायुक्त कायदा केलेला नाही। मंत्रिमंडळात काल निर्णय घेतला गेला, मात्र निर्णय घेऊनही काही होत नाही। विधिमंडळात कायदा संमत करायला हवा अशी मागणी यावेळी केली। आपलं आंदोलन कुठल्याही सरकार विरोधात नाही तर शेतकऱ्यांसाठी असल्याचं त्यांनी म्हटलंय। या सरकारने उद्योगपतीचे किती पैसे माफ केले? 25 लाख करोड रुपये उद्योगपतीची कर्ज घेतलं आणि भरलं नाही, थकले नाही, काहींना माफ केलं, काही पळून गेले परदेशात। आणि शेतकऱ्यांना खर्चावर आधारित भाव मिळत नाही। 17 डिसेंबरला राज्यसभेत झाला आणि 18 डिसेंबरला लोकसभेत झाला, तर कायदा झाला। अंमलबजावणी करायची हे नरेंद्र मोदी सरकार काही ना काही बहाणे करून 5 वर्ष घालवली। 5 वर्ष कधी म्हणता की विरोधी पक्ष नेता नाही, कधी म्हणता सिनियर कानूनविद नाही, त्यांची इच्छा नाही।